यात पुढच्या बातमीकडे वाशिमच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये मतदान ठप्प झाले। गेल्या अर्धा तासापासून ईव्हीएम बंद आहे। ईव्हीएम बंद झाल्याने मतदारांची मोठी तारांबळ उडाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। वाशिमच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये मतदान ठप्प झाल्याची माहिती ही समोर येते। गेल्या अर्धा तासापासून ईव्हीएम बंद असल्याने मतदारांसमोर आता मोठा पेच उभा राहिल्याचं पाहायला मिळतंय। तर राज्यातील उर्वरित 23 नगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडतीये। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल राऊत यांच्याकडून। विशाल, आपण पाहतोय गेल्या अर्ध्या तासापासून हे ईव्हीएम बंद आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, आज सकाळपासून वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीकरिता मतदान प्रक्रिया सुरू आहे। मात्र गेल्या अर्ध्या तासापासून वाशिम शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील शिवाजी विद्या मंदिर या मतदान केंद्रावर जवळपास 35 मिनिटांपासून ईव्हीएम मशीन बंद पडले असून मात्र प्रशासनाने याची वेळीच दखल घेतली आहे आणि प्रशासनाकडून याची दखल घेऊन या ठिकाणी दुसरी मशीन जी आहे या ठिकाणी या मतदान केंद्रावरती बसवण्यात आली आहे। मात्र या गोंधळामुळे मतदारांमध्ये तारांबळ उडाली होती आणि लांबच लांब रांगा या ठिकाणी पाहायला मिळाल्या। निश्चित, धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।